नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भाजणी चकली आणि भाजणी चकलीचं पीठ कसं बनवणार आहोत ते बघणार आहोत। तर ह्याच खमंग खुसखुशीत चकलीचं पीठ आपण कसं बनवणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। ही चकली अजिबात तेलकट होत नाही किंवा तुटणारही नाही आणि छान अशी खमंग खुसखुशीत चकली बनून तयार होते। या भाजणी चकलीची मला भरपूर अशी ऑर्डर असते, तरी पण मी हा व्हिडिओ वेळात वेळ काढून तुमच्यासाठी 1 किलो पिठाच्या प्रमाणात मी तुम्हाला इथं बनवून दाखवणार आहे। मी ह्या आधी लसूण चकली कशी बनवायची तर त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे। तर त्या व्हिडिओवर मला कमेंट आली होती, कमी प्रमाणात भाजणीचं पीठ कसं तयार करायचं ते दाखवा। तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। बघू शकता तुम्ही चकलीचा कलर एकदम छान असा एकसारखा आलेला आहे आणि एकदम खमंग खुसखुशीत चकली आपली बनून तयार झालेली आहे। तर आपण या चकलीची भाजणी कशी तयार करायची ते बघूया। इथं तुम्हाला मी वजनी आणि वाटीचं प्रमाण दोन्ही प्रमाणात मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला तांदूळ मोजून घ्यायचे आहे। तर इथं मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहे। हे तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि छान असे तांदूळ आहे आपले मस्त पांढरे शुभ्र। तर कुठलाही तुम्ही जुना तांदूळ घेऊ शकतात। मी इथं जुना तांदळाचाच वापर केलेला आहे, नवीन तांदूळ वापरू नका। वजनी प्रमाण बघितलं आपण, आता इथं वाटीचं प्रमाण बघूया। तर इथं मी 4 वाट्या तांदूळ हा 1 किलो भरलेला आहे। बरोबर 4 वाट्या इतका तांदूळ आहे हा। तर आपण आता हरभऱ्याच्या डाळीचं माप बघूया। तर इथं मी हरभऱ्याची डाळ पावशेर घेणार आहे। तर वजनी प्रमाण बघूया, तर पावशेर आहे। आता इथं मूग डाळीचं प्रमाण बघूया। तर मूग डाळ आपल्याला इथं 125 ग्रॅम घ्यायची आहे, 125 ग्रॅम। त्यानंतर उडीद डाळ आपल्याला 125 ग्रॅम घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही या अशा पद्धतीने घेतलेलं आहे मी प्रमाण। आणि त्यानंतर आपल्याला आता धने घ्यायचे आहे। तर धने इथं मी 20 ग्रॅम घेणार आहे। त्यानंतर आपल्याला इथं आता जिरे मोजून घ्यायचे आहे। तर आपल्याला इथं 10 ग्रॅम जिरे घ्यायचे आहे। आपण इथं आता वजनी प्रमाण बघितलं, वाटीचं प्रमाण बघूया। तर इथं मी हरभऱ्याची डाळ 1 वाटी घेतलेली आहे 4 वाट्या तांदळासाठी। त्यानंतर इथं अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ आणि 2 चम्मच इतके जिरे आणि धने इथं 7 चमचे आहे हे। आपण इथं आता सर्व धान्य भाजून घेऊया। तर आपल्याला इथं जाडबुडाच्या कढईतच आपल्याला धान्य भाजून घ्यायचं आहे। माझ्याकडे ही कढई आहे। ही कढई खूप पसरट आहे, त्यामुळे मी ही माझ्या जुन्या कढईमध्येच मी भाजून घेणार आहे। ही कढईसुद्धा बुडाला खूप जड आहे। तर सर्व धान्य मी ह्याच कढईमध्ये भाजून घेत असते। तर सर्वात आधी आपण इथं तांदूळ भाजून घेऊया। तर आपल्याला जडबुडाची कढई असल्यामुळे मी इथं गॅस थोडा फुलच ठेवलेला आहे सुरुवातीला, नंतर आपल्याला मध्यम गॅस करायचा आहे। तर आपल्याला इथं तांदूळ असे छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे। तांदूळ भाजायला अजिबात घाई करायची नाही, यामुळेच आपली चकली खुसखुशीत होते। आपल्या तांदळाचा कलर आता ट्रान्सपरंट आहे। आता हा कलर बघून घ्या आणि भाजल्यानंतर जो कलर होतो तो असा पांढरा शुभ्र कलर होतो तांदळांचा। इथं मी पोह्याचा वापर केला नाही, कारण की तांदळापासूनच पोहे बनवले जातात, त्यामुळे मी तांदळाचाच वापर केलेला आहे। आणि इथं साबुदाण्याचा सुद्धा मी वापर केलेला नाही किंवा फुटाण्याच्या डाळीचा सुद्धा केला नाही, कारण की आपण आता याच्यामध्ये हरभऱ्याची डाळसुद्धा वापरलेली आहे। आणि आपण साबुदाणा यासाठी वापरला नाही की आपल्या डाळीला खूप चिकटपणा असतो। उडीद डाळ, मूग डाळ आणि हरभऱ्याच्या डाळीला, तिन्ही डाळीला चिकटपणा असतो, त्यामुळे मी इथं साबुदाण्याचा वापरसुद्धा केलेला नाही। इथं आपले तांदूळ भाजून झालेले आहे। तर आता त्यानंतर आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहोत। ती पण आपल्याला मध्यम गॅसवरच भाजून घ्यायची आहे। इथं मी ही डाळ दुकानचीच घेतलेली आहे। तर घरगुती डाळ वापरू नका, कारण की मग आपली चकली तेलकट किंवा मग अशी कडक होऊ शकते। तर ही डाळ आता बघू शकता तुम्ही, थोडासा हलका कलर असा चेंज झालेला आहे। तर आपली डाळ आता इथं भाजत आलेली आहे।
बघू शकता तुम्ही एकदम अशी छान भाजून घेतलेली आहे. एवढ्या साहित्यामधून तुम्ही भाजणीचं पीठ तयार करून बघा आणि त्यापासून चकली बनवून बघा. चवीला खूप छान लागते ही चकली. आपली डाळ आता भाजून झालेली आहे. तर आपण आता मुगाची आणि उडीद डाळ ही दोन्ही डाळी एकत्रच भाजून घेणार आहोत. कारण की आकाराला ह्या दोन्ही बारीक असतात, त्यामुळे मी ह्या दोन्ही एकत्रच भाजून घेणार आहे. ती पण आता छान अशी मध्यम गॅसवरच भाजून घ्यायची आहे. उडदाच्या आणि मुगाच्या डाळीला जास्त वेळ लागत नाही भाजायला. तर आपल्याला अशी सतत अशी परतत राहायची आहे, नाहीतर मग आपली डाळ अशी खाली लागू शकते. तर बघू शकता तुम्ही आता कलर असा हलकासा बदललेला आहे. तर आपली डाळ आता इथं भाजत आलेली आहे. डाळ आपली आता भाजून झालेली आहे. एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. त्यानंतर आता इथं मी धने घेतलेले आहे भाजायला. तर हलकेसे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे धने. छान असा सुगंध येतो धन्याचा. तर लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्यानंतर इथं मी जिरे टाकून घेतलेले आहे. जिरे पण असे हलकेसे गरम करून घ्यायचे आहे. गॅस इथं मी आता बंद केलेला आहे. तर इथं मी आता जिरे भाजून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही हलकेसे गरम करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपण सर्व भाजणी जे भाजलेले धान्य ते एकत्र करून घेऊया. इथं सर्व धान्य एकत्र करून मी आता याला फॅनच्या हवेखाली असे थंड करून घेणार आहे. सर्व धान्य थंड झाल्यानंतरच आपल्याला याला गिरणीमधून असं दळून आणायचं आहे. तर सर्व आपण आता एकत्र करून घेऊया. तर सगळं मिक्स करून आणि थंड करून त्यानंतरच आपल्याला हे गिरणीमधून दळून आणायचं आहे. तर गिरणीवाल्याला त्यांना सांगायचं की हे बारीकच दळून द्या, कारण ठोसर दळू नका. ठोसर दळली तर मग आपली चकली तुटू शकते. त्यामुळे हे गिरणीवाल्याला बारीकच दळण सांगायचं दळायचं. हे सर्व धान्य आपण आता थंड करून दळून आणलेलं आहे. तर मी तुम्हाला पीठ दाखवते. तर बघू शकता तुम्ही इथं पीठ हे बघा किती असं बारीक दळून आणलेलं आहे. तर ह्या पद्धतीनंच दळून आणायचं आहे आपल्याला, जसं आपलं गव्हाचं पीठ आहे त्याच पद्धतीनं. तर आपण आता चकली बनायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला तेलाचं मोहन किती लागणार आहे ते बघूया. तर इथं मी कॅनमधल्या ज्या छोट्याशा 2 पळ्या असतात ते तेल मोजून घेतलेलं आहे, 2 पळ्या. तर इथं 1300 ग्रॅम इतकं आहे. तर तुम्ही 1500 ग्रॅम इतकं घेऊ शकता, यापेक्षा जास्त घेऊ नका. इथं मी आता पीठ मोजून घेत आहे. तर 1 किलोच्या प्रमाणात इथं मी तुम्हाला चकली दाखवणार आहे. 1 किलो पिठाच्या प्रमाणात 1 किलो पीठ घेतलेलं आहे इथं मी आता मोजून. आपण जी भाजणी दळून आणली ती 1.5 किलोपेक्षा जास्त आहे, त्यामुळे मी इथं 1 किलो इतकं पीठ घेतलेलं आहे. तर मी इथं आता तुम्हाला सर्व मसाले मोजून दाखवते आणि चम्मचचे पण तुम्हाला प्रमाण दाखवते. तर इथं मी 35 ग्रॅम इतकं मीठ घेणार आहे. पोहे खायचा जो चम्मच असतो त्या चम्मचने मी इथं 3 चम्मच इतके मीठ घेतलेलं आहे. 1 किलो पिठासाठी हे योग्य प्रमाण आहे, यापेक्षा मीठ जास्त घेऊ नका. इथं आपल्याला आता 1 चम्मच इतका ओवा घ्यायचा आहे. चम्मच 1 भरून घ्यायचा आहे. तर इथं मी वजनी 4 ग्रॅम इतका ओवा घेणार आहे. तर तुम्ही चम्मचनी घेत असाल तर 1 चम्मच घ्या. त्यानंतर आपल्याला इथं आता तीळ घ्यायचे आहे. तीळ आपल्याला 5 ते 6 चम्मच घ्यायचे आहे. वजनी मी इथं 25 ते 30 ग्रॅम इतकी तीळ घेत असते. तर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तीळ, ओवा आणि मिरची. तर मीठ हे 35 ग्रॅमच राहू द्या. इथं आता मिरची मोजून घेत आहे. तरी तिखट मिरची आहे मी ही 2 चम्मच घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी काश्मीरी मिरची आहे ती मी इथं 2 चम्मच घेणार आहे. तर वजनी दोन्ही मिळून मी 15 ग्रॅम इतकी मिरची घेणार आहे. 15 ते 16 ग्रॅम तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही, तिखट कमी जास्त. तर इथं ही 8 ग्रॅम इतकी मिरची झालेली आहे आणि आधीची पण 8 ग्रॅमच होती. इथं आपण आता सर्व मसाल्याचं दोन्ही प्रमाण बघितलेलं आहे. तर आपण इथं आता मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आधीच, कारण की मी इथं 2 किलो पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला 1 किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे. तर इथं मी सर्व मसाले टाकून घेत आहे. तर मी तुम्हाला
पाण्याचं प्रमाण सांगते. इथं मी तुम्हाला सर्व प्रमाण 1 किलो पिठाचंच सांगितलेलं आहे, तर तुम्ही 2 किलो पीठ घेतलं त्याकडे लक्ष देऊ नका. 1 किलो पिठासाठी किती प्रमाण लागणार आहे पाण्याचं ते सांगत आहे. तर इथं मी या तांब्याने 1.5 तांब्या इतकं पाणी घेतलेलं आहे 1 किलो पिठासाठी. तर हा तांब्या सर्वाच्याच घरामध्ये असतो. तर तुम्ही लिटरनं म्हटलं तर 1.25 ते 1.5 लिटर पाणी घ्या, यापेक्षा जास्त घेऊ नका. पाण्याला आपली चांगली उकळी आलेली आहे. मसाले पण आपले आता छान असे उकळून झालेले आहे. तर इथं मी गॅस बंद करून खाली उतरून घेतलेला आहे. तर इथं सर्व पीठ एकत्रच टाकून घेतलेलं आहे मी. त्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत सर्व पाणी या पिठाला लागत नाही तोपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आहे. गरम असतानाच आपल्याला हे चम्मचच्या साहाय्याने असं मिक्स करीत राहायचं आहे. बेलण्याचा वापर करू नका. चम्मचने असं पटपट हे मिक्स होऊन जातं. तर बघू शकता तुम्ही एकदम असं गरम असतानाच हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व पीठ आता मिक्स झालेलं आहे. आता या पद्धतीनं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता याला 15 ते 20 मिनटं आपल्याला याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनटं आपले आता झालेले आहे. यापेक्षा जास्त वेळ पीठ ठेवू नका, नाहीतर मग आपली चकली लाल पडू शकते. जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटं, यापेक्षा जास्त पीठ ठेवायचं नाही. तर आपण आता पीठ मळून घेऊया. तर गरम असतं त्यामुळे आपल्याला प्लेटच्या साहाय्याने किंवा चम्मचच्या साहाय्यानेच इथं पीठ काढून घ्यायचं आहे. पीठ खूप गरम आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला हे असा पेला घ्यायचा आहे आणि पेल्याच्या साहाय्याने आधी असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं पिठाच्या गाठी ज्या आहे त्या मोडून जातात. हे बघा, हे असं पीठ इकडलं बघा आणि या साईडचं पीठ बघा, म्हणजे आपल्याला असं पीठ मळून घ्यायचं आहे. सर्व ताटातलं पीठ आपलं आता मळून झालेलं आहे. तर एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया. त्यानंतर जे दुसरं पीठ आहे ते मळून घेणार आहे मी. तर सर्व पीठ असंच मळून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही छान पीठ मळून झालेलं आहे. तर पीठ आपण आता पाणी टाकून आता भिजून घेणार आहे. तर मी अर्धं पीठ काढून ठेवलं. तुम्ही जर 1 किलोचे बनवत असाल तर पीठ सर्व मळून घ्या. मी इथं 2 किलोचे बनवत आहे त्यामुळे मी पीठ साईडला ठेवलेलं आहे. एकत्र पीठ मळायचं नाही, नाही तर चकली लाल पडू शकते. तर मी इथं आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेत आहे. थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त असं सैलसर पीठ करू नका, मध्यमच ठेवा असं घट्ट. आणि तर इथं मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे, गरम पाणी मी कधीच घेत नाही. तर बघू शकता तुम्ही असं पीठ मळून घेत आहे. छान अशी मूठ देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपलं पीठ छान मऊसूत होतं. असं पीठ छान आपलं आता मळून झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे. छान आपला असा पिठाचा अलगद असा गोळा झालेला आहे, जास्त घट्टही नाही. जसं आपण बाजरीची ज्वारीची भाकर करतो ना, त्याच पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे. तर चकली पाडण्यासाठी आता इथं मी गोळा घेतलेला आहे. तर आपल्याला इथं एकच गोळा काढून घ्यायचा आहे, छान असा मळून घ्यायचा आहे. तर इथं मी आता साच्यामध्ये टाकून घेत आहे. त्यानंतर आता मी इथं चकली पाडून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही चकली कुठंही तुटत नाही. पीठ जर आपण चांगलं मळून घेतलं ना तर अजिबात चकली आपली तुटणार नाही. आणि पीठ आपल्याला इथं बारीकच दळून आणायचं आहे. म्हणजे छोट्या मोठ्या ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहे त्या लक्षात ठेवा, म्हणजे तुमची चकली कधीच बिघडणार नाही. तर बघू शकता सर्व चकल्या आपल्या पाडून झालेल्या आहेत, तरी पण आपली एकही चकली तुटलेली नाही. व्हिडिओ कुठेही स्किप न करता मी तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. इथं मी आता तेल तापून घेतलेलं आहे. तर मी इथं एक करून चकली सोडून घेत आहे. इथं मी मोठ्या शेगडीवरच मी मोठ्या कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे. तर एक करून मी आता चकली सोडत आहे. तर सर्व चकल्या आपल्या आता सोडून झालेल्या आहे. तर अजिबात याला आलटपलट करायचं नाही. असे बुडबुडे कमी झाले त्यानंतरच त्याला आलटपलट करायचं, काही होत नाही चकलीला. टाकल्यानंतर थोडं तेल शांत होऊन द्यायचं, त्यानंतरच त्याला आलटपलट करायचे. तर आपली चकली आता इथं तळून झालेलं आहे. बघू शकता तेल एकदम असं शांत झालेलं आहे, अजिबात बुडबुडे नाही. त्यावेळेसच चकली काढून घ्यायची आहे, नाही तर मग कच्ची राहू शकते आतमधून.
आणि ही चकली वरती 2 ते 3 दिवसही जरी राहिली तरी पण ही चकली मऊ पडत नाही. सर्व चकल्या आपल्या आता बनून तयार झालेल्या आहे. त्याच पिठापासून आपण आता खमंग खुसखुशीत चकली बनवलेली आहे. याच पिठापासून आपण लसूण चकलीसुद्धा बनवलेली आहे आणि आणखी काही चकल्या मी बनवून दाखवणार आहे. त्यामुळे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भाजणीचा आणि चकलीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुम्हाला प्रश्नाचे उत्तरं देऊ शकेल. आणि इथं तुम्हाला मी चकली तोडून दाखवलेली आहे आणि खाऊनसुद्धा दाखवलेली आहे, तर त्याचा आवाजसुद्धा तुम्हाला आलेला असेल. तर एकदम असं खुसखुशीत कुरकुरीत चकल्या झालेल्या आहे. तर इकडं पॅकिंग चालूच आहे. तर भाजणी चकलीचा आपला एकसारखा असा कलर आलेला आहे. हे अर्धा किलोचे पाकिट आहे आणि हे जे आहे पावशेरचे आहे. म्हणजे आपल्याकडं 3 प्रकारचे पाकिट मिळतात, पावशेर, 200 ग्रॅम आणि अर्धा किलो. तर बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे. ही चकली अजिबात अशी तेलकट होत नाही. तर बघा, ही अजिबात तेलकट नाही. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत.